आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहिने ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्रीमद्भागवत महापुराण की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधा रानी की जय गौ माता की जय सब संतन की जय श्रीमद भागवत सत्संग आणि ज्या सत्संगामध्ये आतापर्यंत आपण ऐकलं होतं, ज्यामध्ये विदुरजी महाराज मैत्रेय ऋषींच्याकडे गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या ठिकाणी आता मैत्रेय ऋषी जे आहेत ते या श्रीमद भागवताचा उपदेश विदुर महाराजांना करतात। त्या ठिकाणी आपण ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी आपलं हे शरीर त्याग करतात, इहलीला संवरण करतात, त्यावेळी उद्धव तिथे होता देवाजवळ आणि उद्धवांच्या सोबत आणखी कोण होतं? मैत्रेय ऋषी होते। तर त्यावेळी मैत्रेय ऋषींना भगवान परमात्म्याने आज्ञा दिली, म्हणजे आधी श्रीमद भागवत उपदेश केला, शरीर सोडायचं होतं। त्या ठिकाणी सगळ्यांनी म्हणजे हे दोघांनी पण भगवंताजवळ फार दुःख व्यक्त केलं की देवा तुम्ही आता चालले, मग तुम्ही चालल्यानंतर गेल्यानंतर मग आमचं कसं व्हायचं, अशा प्रकारे अत्यंत दुःख व्यक्त केलं। तेव्हा भगवान म्हणाले, काय म्हणाले की
श्रीमद भागवत जे आहे, श्रीमद भागवत ग्रंथ, त्याच्यामध्ये काय, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. भगवान म्हणतात की उद्धवा काळजी का करतो, कारण की मी कुठेही जात नाही. मग कुठे जातात, भगवान सांगतात की श्रीमद भागवत रूपी जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मी प्रवेश करतो. असा या भागवत ग्रंथामध्ये मी येतो. तिरोधाय प्रविष्टोयम. आणि याच्याच माध्यमातून जसं मी आता हे शरीर सोडतोय तर श्रीमद भागवतामध्ये मी प्रवेश करतोय. आणि जे कार्य मी स्वतः करत आहे, स्वतः करत होतो, त्याही पेक्षा अधिक उत्कृष्ट श्रेष्ठ कार्य कोण करणार आहे, श्रीमद भागवत. त्या श्रीमद भागवताच्या माध्यमातून मी स्वतः सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत मी याच्याच माध्यमातून पोहोचणार आहे. आणि याच ग्रंथाला माझं स्वरूप मानून तू याचा उपदेश सर्वत्र संपूर्ण जगामध्ये या श्रीमद भागवताचा प्रचार कर. अशा प्रकारे उद्धवाला आज्ञा दिली. मैत्रेय ऋषींना हे सांगितलं की महाराज तुम्ही काय करायचं, हे जे श्रीमद भागवत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या श्रीमद भागवताला तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचं नाही, याला उपदेश करायचा, जनसमुदायामध्ये याला आणून त्या ठिकाणी या पावन उपदेशाचा सर्वांना लाभ द्यायचा. आणि अशा प्रकारे हे श्रीमद भागवत त्यांना देऊन आणखी एक विशेष आज्ञा दिली. काय आज्ञा दिली होती आहे सर्वांच्या लक्षात? ते श्रीमद भागवत शास्त्र जे आहे, जे मी आता तुला देतोय, तुम्हाला सांगत आहे, तेच भागवत तुम्ही कोणाला सांगायचं, विदुर महाराजांना सांगायचं. अशा प्रकारे अंतिम समयाला ही आज्ञा मैत्रेय ऋषींना दिली. आणि ते दोघेही तिथून निघाले. उद्धवांची आणि विदुर महाराजांची मध्येच भेट झाली यमुना किनाऱ्यावर. आणि त्या ठिकाणी मग जेव्हा विदुर महाराजांना हे सगळं कळालं की असं असं झालं, तेव्हा ते काय म्हटले की तुम्हाला भगवंताने जे भागवत सांगितलं ते तुम्ही मला सांगा. कोणाला म्हटले? उद्धवांना म्हटले. तर तो संपूर्ण संवाद आपला ऐकून झालेला आहे, तरी पण थोडीशी उजळली. तर त्यावेळी उद्धव महाराज सांगतात की हे काम माझं नाही, कारण की अगोदरच भगवंताने तुमच्याकरता सोय बनवून ठेवलेली आहे, की मैत्रेय ऋषींना आज्ञा दिली आहे. आणि हे सगळं जेव्हा ऐकलं विदुर महाराज अत्यंत भावुक झाले की बघा, शेवटी शरीर त्याग करण्याच्या वेळी भगवान परमेश्वराने माझी आठवण काढलेली आहे, भगवंताने मला ध्यान केलेलं, म्हणजे किती अद्भुत गोष्ट आहे. ज्यावेळी शरीर त्याग करायचे असे मोजके भक्त असतात ना, ज्यांची आठवण भगवंताने काढावी. विदुर महाराज त्यापैकी आहेत. अत्यंत प्रसन्न झाले, आनंद उल्हास, अत्यंत उद्विग्न की आता मला हे श्रीमद भागवत कथा कधी आणि कशी ऐकायला मिळेल. मग त्या ठिकाणी उद्धवांनी सांगितलं की गंगा मैयाच्या किनाऱ्यावर मैत्रेय ऋषी तुमची वाट पाहत बसलेले आहेत, तुम्ही जाताल तेव्हा हे श्रीमद भागवत तुम्हाला ऐकायला मिळेल, ही भगवंताची आज्ञा आहे. अशा प्रकारे या आज्ञेला शिरोधार्य करून विदुर महाराज निघाले आणि मैत्रेय ऋषींच्याकडे पोहोचले. गेल्यानंतर प्रणाम केला. भगवान परमेश्वराची आठवण काढून दोघेही भक्त अत्यंत भावुक झाले. एकमेकांच्या सोबत जी भगवंताविषयी चर्चा सुरू आहे त्यामध्ये दोघेही अत्यंत डुबून गेले, अत्यंत आनंद उल्हास. त्यामध्ये आता विदुरजी महाराज प्रश्न करतात. अनेक प्रकारचे प्रश्न होते ज्यामध्ये आपण याच्या आधी श्रवण केलेलं आहे, त्याच्यामुळे मधले जे 2-3 अध्याय आहेत त्याला विशेष रूपाने वर्णन न करता आपण पुढे जातोय. तर त्या ठिकाणी 8व्या अध्यायामध्ये आता भगवान परमात्मा, आता आपण सगळे म्हणणारे ठीक आहे सृष्टीचा उपक्रम कसा झाला, कशा प्रकारे झालं, कोणत्या कोणत्या ठिकाणी भगवंताने काय काय बनवलं, या सगळ्याचं 3 अध्यायामध्ये वर्णन होतं, जे की आपण दुसऱ्या स्कंदात आधीच ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे याचं इथे आपण फार विशेष वर्णन नाही केलेलं. मग आता प्रश्न या ठिकाणी असा येतो की बघा, श्रीमद भागवत जे आहे आम्हाला जसं माहित आहे, कारण एक श्रीमद भागवत एक असा ग्रंथ आहे ना की माणूस पूर्ण गोंधळून जातो की याच्यामध्ये नेमकं कुणाचा संवाद आहे. याने त्याला सांगितलं, त्याने याला सांगितलं, याचं असं झालं, त्याचे ते झालं, याने हे सांगितलं, एवढा सगळा संवाद आहे. याच्यामध्ये माणूस पूर्ण एकदम काही कळतच नाही, नेमकं कुणी कुणाला सांगितले, काय झालंय, या सगळ्या गोंधळामध्ये श्रीमद भागवत एकदम किचकट आहे असं त्याला वाटतं. बरोबर आहे ना? कारण बघा, प्रश्न विचार, कुणी कुणाला सांगितलं, आपल्याला एवढं माहितीये, ते सूतजी महाराजांनी शौनकांना सांगितलं. सूतजींनी कुठे ऐकलं म्हणतात, शुकदेवांनी सांगितलं होतं तेव्हा हे पण बसले होते ऐकायला. परीक्षित राजाला सांगितलं होतं तेव्हा श्री शुकदेवांना कुणी सांगितलं
म्हणतात त्यांचे वडील व्यासांनी सांगितलं, व्यासदेवांना नारदांनी, नारदांना ब्रह्मदेवाने सांगितलं, ब्रह्मदेवाला आदिनारायणाने सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर आणखी याच मध्ये आणखी एक कथा येते ज्यामध्ये की नारदजी महाराज विस्मृत झालेल्या श्रीमद भागवताला सनकादी ऋषींच्याकडून सप्ताह श्रवण विधीपूर्वक ऐकतात. अशा प्रकारे ती एक कथा आपण ऐकलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर आता हे मैत्रेय ऋषींनी शांतपणे तुम्ही बसून घ्याल्यानंतर मैत्रेय ऋषींनी विदुर महाराजांना ही कथा सांगितलेली आहे. हा फार मोठा गोंधळ वाटतो मला की ही काय पद्धत आहे, ही काय परंपरा आहे. मैत्रेय ऋषी आता मध्ये कुठून आले, यांच्यामध्ये काय म्हणजे हे जे उवाच आहेत यामध्ये एवढं सगळं हे बोलले ते बोलले, एकदम पूर्ण गोंधळ होऊन जातो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीमद भागवताची जी परंपरा आहे तिला जाणणं महत्वाचं आहे. परंपरा कुणी कोणाला कसं आणि कधी सांगितलं, का सांगितलं. तर हे श्रीमद भागवताची जसे आता आपण वर्णन केलं हीच परंपरा आपण याच्या आधी बऱ्याच वेळा ऐकलेली, बहुतांश सर्वांची पाठ पण झालेली असेल, कुणी कोणाला सांगितलं. आणि ह्या परंपरेच्या व्यतिरिक्त अजून एक परंपरा श्रीमद भागवताची आहे जी की आदिनारायणापासूनच सुरुवात आहे याची सुद्धा. तर त्या परंपरेविषयी जो ज्ञान आहे ते या ठिकाणी या भागवताच्या 3ऱ्या स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये दिले. ती दुसरी परंपरा. तर काय आहे ती परंपरा, तर त्या परंपरेविषयी सांगताना सांगितले की शेष परंपरा आहे. भगवान शेषाकडून आलेली ही श्रीमद भागवत ज्ञानगंगा आहे. तर हे कसं काय आलं, कुठून आलं, अनेक प्रकारे म्हणजे भगवान संकर्षण आहेत कोण, नेमकं कोण. आम्हाला तर आतापर्यंत हे माहित होतं की आदिनारायणांनी सांगितलं याला त्याला असं करत करत संकर्षण भगवान कोण आहे. तेव्हा त्या ठिकाणी सांगितलंय की भगवान संकर्षण हे भगवान साक्षात वासुदेव आहेत, साक्षात नारायण आहेत, हे यांच्यापासून वेगळे नाही. मग ते म्हटले मग हे संकर्षण हे नाव का लावलं, नारायण काही बरं वाटत नव्हतं का. बरं ठीक आहे हे नाव लावलं, पण संकर्षण आणि वासुदेव हे दोघेही एकच आहेत हे आम्ही कसं मानायचं. तेव्हा याच्याकरता एक प्रमाण आहे. प्रथम स्कंधामध्ये त्या ठिकाणी 5व्या अध्यायाच्या 37 नंबरचा एक श्लोक आलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय खूप सुंदर चतुर्व्यूह अवतार सांगितले. 4 अवतार आहेत भगवंताचे आणि ते सगळे अवतार एकमेकांपासून अभिन्न आहेत याच्याविषयी सुद्धा सांगितलंय. तर तो श्लोक आलेला आहे ज्यामध्ये स्तुतीपूर्वक गायलेलं आहे. काय म्हटले, भगवान वेदव्यास सांगतात की नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. यामध्ये भगवान वेदव्यास सांगतात की नमो भगवते तुभ्यं, हे भगवन तुम्हाला नमस्कार आहे. कोण, वासुदेवाय धीमहि, तो भगवान वासुदेव त्यांचा आम्ही ध्यान करतो. तोच भगवान वासुदेव त्या ठिकाणी प्रद्युम्न आहे, अनिरुद्ध आहे आणि संकर्षण आहे. अशा प्रकारे हे 4 म्हणजे वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण हे जे 4 अवतार आहेत भगवंताचे, हे 4ही साक्षात भगवान परमात्मा एकच आहे. या सर्वांना फक्त कार्याकरता वेगळं वेगळं मानलं गेलेलं आहे, परंतु वस्तुतः अभिन्न असणारे हे परमात्मा आहेत. हे एकमेकांपासून कधीही वेगळे नाही. अशा प्रकारे वासुदेवही प्रद्युम्न रूपात आले, तेच वासुदेव अनिरुद्ध बनून आले, तेच वासुदेव संकर्षण बनून आले. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताने ज्ञान या ठिकाणी विस्तृत करण्याकरता या संपूर्ण सृष्टीची रचना करून पालन पोषण करण्याच्या अनेक कार्याकरता हे रूप धारण केले. याला चतुर्व्यूह अवतार म्हणतात. अथवा याच्याच पुढे त्याचा 4 मूर्तीमध्येही असं सांगितलंय की भगवान परमात्म्याची ही 4 मूर्ती आहे ज्याद्वारे संपूर्ण चराचर सृष्टीची संरचना झाली आहे, पालन होते, हरण होते. अशा प्रकारे ही भगवंताची सृष्टी कलात्मक रूप ही सगळी मूर्ती आहे. मग म्हटले अच्छा ठीक आहे, अनिरुद्ध जे आहे, प्रद्युम्न जे आहे, संकर्षण जे आहे हे वासुदेवच का. म्हणजे हो, तर ते कसं, तर सांगतात की भगवान वासुदेव जे आहे, वासुदेव म्हणजे काय, सगळीकडे वास जो करतो तो म्हणजे वासुदेव. सगळीकडे वास, सगळीकडे म्हणजे सगळ्या ठिकाणी निवास ज्याचा आहे. निवास कुठे असतो, जसं आपल्याला एक घर आहे, त्या घरामध्ये आपण निवास करतो. आपण तुमचा निवास, आपण सांगतो अमक्या अमक्या ठिकाणी आमचा निवास.
तर तो भगवंताचा जो निवास आहे, तर म्हटले सर्वत्र ज्याचा निवास आहे, सगळीकडे जो राहतो, असं एक स्थान नाही ज्या ठिकाणी तो राहत नाही. त्याच्यामुळे संपूर्ण चराचर त्याचं निवास स्थान आहे, अथवा सगळ्या चराचराचं जे निवास स्थान आहे ते कोण आहे? भगवान परमात्मा आहे. म्हणून तो भगवान वासुदेव तो अत्यंत शुद्ध आहे, निर्गुण निराकार आहे, सच्चिदानंद घन विग्रह आहे, निर्गुण निराकार आहे. आणि मग हे निर्गुण निराकार जो परमात्मा आहे, त्यांना जेव्हा लीला करायची असते म्हणून मायेची उपाधी धारण करतात, तरीही आकृती नसते. मायेची उपाधी धारण केली म्हणून फक्त सगुण बनतात, परंतु आकृती नसल्यामुळे निराकारच राहतात. ते सगुण आहेत परंतु कसे? निराकार आहेत. पहिले होते निर्गुण निराकार, आता सगुण निराकार. याच्यानंतर त्या ठिकाणी आता सृष्टीला उत्पन्न करण्याकरता त्यांनी स्वतः एक आकृती धारण केली. तेव्हा ते काय झाले? सगुण आहेत आणि सगुण पहिले सगुण निराकार होते, आता आकृती धारण केल्यामुळे साकार झाले. पहिले होते सगुण निराकार, आता सगुण साकार. मग अशा प्रकारे हे चारही देवता जे आहेत ते असे आहेत. कसं? निर्गुण निराकार भगवान वासुदेव आहे, त्या ठिकाणी सगुण निराकार जो आहे ते प्रद्युम्न आहे, आणि सगुण साकारामध्ये अनिरुद्ध आणि संकर्षण देव आहेत. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की संकर्षण जे आहेत, जसं ब्रह्मा आहे सगुण साकार रूप आहे ब्रह्माचं, तर ब्रह्मा जे आहे त्या ठिकाणी तेच सगुण साकार रूप हे संकर्षण आहेत का? तर ते म्हटले ठीक आहे, एक वेळेस असं म्हटलं तरी चालेल, परंतु ब्रह्मा जे आहेत त्यांना आदी नारायणाकडून म्हणजेच वासुदेवाकडून ज्ञान द्यायची गरज पडली होती, परंतु संकर्षण जे आहे यांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान द्यावा लागलं नाही. जे ज्ञान वासुदेवांना माहीत आहे तेच ज्ञान संकर्षणांना सुद्धा माहीत आहे. त्यांना नव्यानं ज्ञान घ्यावं लागलं नाही. जसं ब्रह्मदेवाला ज्ञानाची गरज होती, ब्रह्मदेव भले स्वयंभू म्हणतात त्यांना, ते का आहे त्याची पुढे कथा, तर ते भले स्वयंभू आहेत परंतु स्वयं ज्ञानी नाही आहेत. त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते आदी नारायणाने त्यांना प्रदान केलेलं आहे. आपण याच्या आधी पण ते कथा ऐकलेल्या आहेत, श्रीमद भागवताच्या मंगलाचरणामध्ये सुद्धा आलेलं आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाकडे जे ज्ञान आहे ते आदी नारायणाने दिले, परंतु संकर्षण देवाकडे जे ज्ञान आहे ते आदी नारायणाला यांना देण्याची गरज पडली नाही, ते सहज त्यांना प्राप्त आहे, सहज. अशा प्रकारे हे जे संकर्षण आहे यांच्याच कडून म्हणजे साक्षात भगवान नारायणही आहे. वासुदेव आणि संकर्षण हे अभेद असल्यामुळे या ठिकाणी संकर्षण जे आहे ते साक्षात नारायण असंच या ठिकाणी म्हटलंय. मग संकर्षणाकडून ही परंपरा आलेली आहे श्रीमद भागवताची. मग हे संकर्षण देवांनी कुणाला दिलं हे श्रीमद भागवत? तेव्हा याचं वर्णन करताना सांगितले की हे श्रीमद भागवत सनकादी ऋषींना दिलं. सनकादी ऋषींनाच का बरं दिलं? बघा, सनकादी ऋषी सगळ्यात पहिलेच येतात, कारण की ब्रह्मदेवाचे हे मानसपुत्र पहिलेच आहेत, कारण की त्यांच्या आधी सृष्टीमध्ये कोणी उत्पन्न झालेच नव्हते. मग सनकादी ऋषींना जेव्हा आज्ञा दिली, तुम्ही उत्पन्न झाला आहात, खूप उत्तम, आता जा काय करा, प्रपंच विस्तार करा. हे काय म्हणाले? अजिबात चालणार नाही, आम्हाला प्रपंच करायचा नाही. आम्हाला काय करायचं? ते म्हटले आम्हाला फक्त साधना करायची, तपस्या करायची आणि भगवत प्राप्ती करून निरंतर आत्मस्वरूपामध्ये तल्लीन राहायचं. आमच्या हाताने प्रपंच होणार नाही, संन्याशी राहायचं म्हटले. ब्रह्मदेवाला फार राग आला. ते म्हटले ठीक आहे, जा, तुम्ही आता किती वर्षाचे? 5 वर्षाचे. तुम्ही कायमचेच 5 वर्षाचे राहणार, कधी मोठे होणारच नाही. म्हणजे वा वा, वरदानच भेटलं हे तर. हा काय अभिशाप आहे का? म्हणजे छान झालं. मग अशा प्रकारे ते जे आहेत 5 वर्षाचे निरंतर तेवढंच आयु आहे त्यांचं. बाल स्वरूप आहे. बाल स्वरूपामध्ये बघा निरीह असतात, निरागस. त्या ठिकाणी त्यांना जगाचं काही घेणं देणं नसतं, कोण काय म्हणजे आत्ता नाही आहे तसं. 5 वर्षाच्या पोरांना सगळं कळतं, त्याच्यामुळे आत्ताच्या हिशोबाने लावायचंच नाही. पहिल्याच काळामध्ये फार म्हणजे तुम्ही सुद्धा जे म्हातारे लोक झालेले आहेत, 10-15 वर्षाचे झाले तरी काहीच अक्कल नव्हती. म्हणजे आम्ही सुद्धा फार जास्त हुशार नव्हतो. आत्ता जर तुलना केली ना आत्ताच्या पोरांची, 1-1.5 वर्षाचं होत नाही तोपर्यंत सगळं काही म्हणजे सगळं जगच कळाल्यासारखं वाटतं की अरे वा काय हुशार पोरं आहेत, ॲडव्हान्स सगळं. तर हे जे आहे ते पूर्वी नव्हतं. आणि तसंही बघा हे साक्षात भगवंताचा अवतार आहे.
सनकादी ऋषी जे आहेत ते 24 अवतारापैकी एक आहेत, तर ते तर निरंतर निरागस आहेत, निर्मोही आहेत. त्यांच्या ठिकाणी जी सात्विक भाव आहे, परमहंस वृत्ती आहे. मग ती परमहंस वृत्ती जी आहे त्याला जाणलं कोणी? भगवान संकर्षण देवाने. ते काय म्हटले की हे श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे तो कसा आहे? परमहंसांची वृत्ती आहे, परमहंसांची भाषा आहे, ही सामान्य माणसाला कळणार नाही. मग हे जे भागवत आहे मी कोणाला सांगू? त्याच्यामुळे त्यांनी पाहिलं की हे जे 4 आहेत, कोण? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, या चौघांना हे श्रीमद भागवत ज्ञान मी यांना ते देऊन टाकावं, कारण हे परमहंस आहेत, हे संत महापुरुष आहेत, यांच्या ठिकाणीच या ज्ञानाची योग्यता आहे. अशा प्रकारे हे सनकादी ऋषींना श्रेष्ठ जाणून हे ज्ञान त्यांना दिलं गेलं. अशा प्रकारे सनकादी ऋषी जे आहेत त्यांनी सांख्यायन ऋषींना हे ज्ञान दिलं. सांख्यायन ऋषी सुद्धा हे फार महान होते, त्यांच्या ठिकाणी संपूर्ण वेदाचं सम्यक ज्ञान होतं. फार तपस्या केलेली, निरंतर भगवत चिंतनामध्ये तत्पर असणारे सांख्यायन ऋषी यांना श्रीमद भागवत त्या ठिकाणी कुणी सांगितलं? सनकादी ऋषींनी सांगितलं. याच्यानंतर सांख्यायन ऋषींनी आपले शिष्य महर्षी पराशर आणि आणखी दुसरे महर्षी सर्व देवतांचे गुरु जे आहेत ते बृहस्पती, त्या दोघांना हे ज्ञान त्यांनी दिलं, पराशर आणि बृहस्पती. अशा प्रकारे हे दोघे सुद्धा फार विशेष मर्मज्ञ होते, ज्ञानी होते, भगवत परायण होते. तेही परमहंसांची स्थितीमध्ये आरूढ असणारेच महापुरुष होते. त्या ठिकाणी मग पराशर ऋषी जे आहेत त्यांचे वडील कोण? शक्ती, त्यांचं नाव आहे महर्षी शक्ती. आपण जे म्हणतो ना, नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रं पराशरं च, तर पराशरांचे वडील जे आहेत शक्ती. आणि असं झालं, शक्तींचे म्हणजे वंश कुणाचा आहे? हा वसिष्ठ ऋषींचा वंश. वसिष्ठ ऋषींच्याच वंशामध्ये शक्ती नावाचे ऋषी जन्माला आले. आणि वसिष्ठांचं आणि महर्षी विश्वामित्रांचं पहिल्यापासूनच विरोध असायचा एकमेकांचा. ते कधी एकमेकांचं म्हणजे काय म्हणतात ना, त्यांचं जे कार्य होतं ते एकमेकांना कधी आवडत नव्हतं. जे ही आहे म्हणजे अनेक कथा आहेत, त्या आपल्याला पुढे पण थोड्या थोड्या मिळतील ऐकायला. तर मग त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषींच्या वंशामध्ये असलेले जे शक्ती ऋषी आहेत, त्या शक्ती ऋषींना मारण्याकरता विश्वामित्र ऋषींनी राक्षसांना पाठवलं आणि राक्षस गेले आणि शक्ती ऋषींना गिळूनच टाकलं. अशा प्रकारे जेव्हा ही गोष्ट शक्ती ऋषींचे पुत्र पराशर ऋषींना कळाली की माझ्या वडिलांना राक्षसांनी गिळलं, अत्यंत संतापले आणि माझ्या वडिलांना लगेच जाऊन यज्ञ केला. कशा करता? मोठा यज्ञ त्यांनी संकल्प घेतला की ज्या राक्षसांनी माझ्या वडिलांना मारलं त्यांचा वध करण्याकरता, त्यांचं अनिष्ट करण्याकरता यांनी मोठा यज्ञाचं नियोजन केलं. असं जेव्हा नियोजन झालं तेव्हा जे वसिष्ठ ऋषींना कळलं की असं असं चाललेलं आहे, ते लगेच आले. त्यांच्याच वंशामधले आहेत ना पराशर ऋषी, म्हणजे समजा नातू पंतू वगैरे जे असतील ना, ते फार लांबची वंशावळी. तर ते आले आणि म्हटले, हे बघा, साधूची ही प्रवृत्ती नाही. काय प्रवृत्ती नाही? एखाद्याने आपल्याला त्रास दिला तर त्याचा प्रतिशोध घ्यायची, त्याचा बदला घ्यायची ही साधू वृत्ती नाही. साधूला हे काम शोभत, कोणी जीव जरी घेतला तरीही त्याचं हितच व्हावं अशी साधूने काय करायची? आतून त्याच्याविषयी इच्छा करायची, त्याचं कल्याण व्हावं. म्हणजे कुणी काहीही केलं, कितीही त्रास दिला तरीही, म्हणजे बघा, ही आपली संत महापुरुषांची जी परंपरा आहे ती काय आजची नाहीये. अनादी काळापासून भगवान परमेश्वराचा हा प्रसाद आहे. संत महापुरुषांच्याकडे अपार दया आहे. तुम्ही जेवढा त्यांना त्रास देऊ शकतात ना, त्याच्या करोड पटीने अधिक ते सहन करू शकतात. पहा, संत महापुरुषांच्या सहनशक्तीचा अंतच नाहीये. तुम्ही त्रास म्हणजे जगामध्ये सगळ्यांनी मिळून जरी एका व्यक्तीला त्रास दिला, संत महात्म्यांचं चाललंय, एका संत महापुरुषांना त्रास दिला तरी त्यांना काही एक फरक पडणार नाही, कारण त्यांच्याकडे भगवंताने अपार क्षमाशीलता, अपार दया दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट क्षमा करण्याची त्यांच्याकडे सामर्थ्य शक्ती आहे. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांविषयी जर सांगितलं तर अनेक 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 दृष्टांत आहेत, ज्यामध्ये की कशा कशा प्रकारे त्रास दिला गेला आणि ज्या लोकांनी त्रास दिला ना त्याच लोकांना यांनी महापुरुष बनवून टाकलं. म्हणजे बघा, संत महापुरुषांच्याकडे ही फार मोठी विशेष शक्ती आहे. त्यांच्याकडे जो जाईल तो त्यांच्याच सारखा होऊन जातो.
ते अभेद होऊन जातं. जिथे जाल तिथे तसं होऊन जात आहे. संत महापुरुषांची ही वृत्ती. हेच गोष्ट त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी आपल्या वंशामध्ये असलेले पराशर ऋषींना समजावून सांगतायत की हे बघा, असं काही करू नका. आपली ही साधू वृत्ती आहे. संत महापुरुषांच्या जीवनामध्ये असा कलंकित कार्य शोभत नाही. म्हणून तुम्ही काय करा, हा यज्ञ त्याग करा, यज्ञ करू नका. मग ठीक आहे म्हटले, आता आज्ञा मिळाली, मग असं काम करायचं नाही. मग असं जेव्हा यांनी यज्ञ त्याग केला, यज्ञ सोडून दिला, तर यांचे जे शत्रू होते कोण, राक्षस लोक, तर त्या राक्षसांची रक्षा करणारे ऋषी आहेत पुलस्त्य. त्या राक्षसांना अभय प्रदान करणारे, त्यांचं तारणहार म्हणा, म्हणजे सर्वा त्यांना जे लागते ते देणारे, त्यांचं रक्षण करणारे जे ऋषी आहेत त्यांचं नाव पुलस्त्य आहे. पुलस्त्य ऋषी अपार प्रसन्न झाले. कशामुळे? कारण ही यज्ञ होता ना, त्या राक्षसांची रक्षा करण्याचं दायित्व त्यांच्याकडे, आणि या राक्षसांना मारण्याकरता हे ऋषी यज्ञ करत होते, पराशर ऋषी. यांनी जेव्हा यज्ञ करायचं सोडलं, त्या ठिकाणी पुलस्त्य ऋषी प्रसन्न झाले. बरं झालं, नाहीतर माझ्या डोक्याला उगाच त्रास झाला असता ना, कसं यांची मी रक्षा करू, कारण रक्षेचं दायित्व त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते म्हणते वा, खूप चांगलं झालं की यांनी यज्ञ सोडून दिला. मग ऋषी प्रसन्न झाल्यानंतर काहीतरी चांगलं मिळतं. काय मिळतं? ऋषी आले, पुलस्त्य ऋषी पराशर ऋषींच्याकडे आले आणि म्हणाले की हे बघा, तुम्ही आत्मज्ञानी आहात. भगवान परमेश्वराचा कृपा प्रसाद तुमच्या अवघ्या वंशावळीवर आहे, आणि तुमच्याकडे पराशर ऋषींच्याकडे त्या ठिकाणी भगवंताच्या द्वारे जे प्रदत्त ज्ञान आहे. सांख्यायन ऋषींचे शिष्य होते ना पराशर. सांख्यायन ऋषींनी श्रीमद भागवत पराशर ऋषींना सांगितलं होतं. मग पुलस्त्य ऋषी यांना म्हणतात की हे बघा, तुमच्याकडे श्रीमद भागवत ज्ञान आहे, अपार अनंत आनंद देणारं त्या ठिकाणी हे श्रीमद भागवत ज्ञानगंगा आहे. संपूर्ण ज्ञान भक्ती वैराग्याचं संमिलन या ठिकाणी आहे. अशा प्रकारे अद्भुत हा ग्रंथ आहे. भगवान परमेश्वराच्या त्या सुंदर सुंदर लीलांचं तुम्ही गान करा. हा काही यज्ञ वगैरे असलं काही करू नका, त्या भगवंताच्या लीला चरित्रांचं गान करा. बघा, त्या ठिकाणी असं आहे बरं का, म्हणजे आपल्याला इच्छा असते की हा, मला श्रीमद भागवत कथा सांगायची आहे बरं का. म्हणजे सांगण्याकरता उद्देश फक्त बाकीचा असतं असं नाहीये. जे खरोखर भक्ती आहेत ना, भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त, ज्यांना मनापासून परमात्म्याची कथा गायला आवडते, त्यांना ना धन पाहिजे, त्यांना ना प्रसिद्धी पाहिजे, नाही त्यांना आणखी कुठलीही गोष्ट पाहिजे. फक्त काय पाहिजे की मला श्रीमद भागवत कथा करायची आहे आणि कुणीतरी मला श्रोते मिळाले पाहिजे. श्रोत्यांसाठी तळमळ करत असतात. अनेक असे वक्ते संत महापुरुष आहेत जे की लोकांना ओढून ओढून आणता, बसा इथे, मी कथा सांगतोय, तुम्ही बसा इथे, ऐका इथे. अशा प्रकारे म्हणजे श्रोत्यांना ओढून आणायची गरज का पडते, आणि त्यांचं वळणच तिकडे पडलेलं आहे दुसरीकडे. मग पण तुम्ही नाही, आता तुमच्याविषयी बोलतच नाही मी, ओढून आणलंय. उलट तुमची जी उत्सुकता आहे ना दररोजची, पाहते खूप आनंद वाटते. एका दिवशी सुट्टी असली की तुम्हाला फार त्रास होतो. तर त्या ठिकाणी मग ते म्हटले की पराशर ऋषींना हे श्रीमद भागवत अत्यंत प्रिय आहे. मग तुम्ही हे उद्योग का करता? तुम्ही काय करा म्हणे, श्रीमद भागवत जी कथा आहे ती कथा सांगा. पण कुणाला सांगू? कुणीतरी वक्ता श्रोता पाहिजे ना, कुणीतरी या कथेला ऐकायला पण पाहिजे. नुसतंच कसं काही सांगायचं? म्हटले काय हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला एक चांगला श्रोता आणून देऊ. म्हटले मग ठीक आहे, कोण आहे ते श्रोता? पुलस्त्य ऋषी गेले कुठे? मैत्रेय ऋषींच्याकडे गेले आणि जाऊन काय म्हणाले की हे बघा, हे श्रीमद भागवत जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही ऐकायला जा. कुठे जा? म्हणजे पराशर ऋषींच्याकडे. पराशर ऋषींच्याकडे यांना पाठवून दिलं आणि मग त्या ठिकाणी पराशर ऋषी पण प्रसन्न, मैत्रेय ऋषीही प्रसन्न. मैत्रेय ऋषी तर अधिक प्रसन्न. म्हणजे बघा, पुलस्त्य ऋषींच्या कृपेमुळे पराशर ऋषी मला श्रीमद भागवत कथा सांगायला या ठिकाणी तयार झाले. मैत्रेय ऋषी अत्यंत शरणापन्न होऊन त्या ठिकाणी पराशर ऋषींच्या जवळ बसले. श्रीमद भागवत कथा संपूर्ण आपदत श्रवण केली. अद्योपांत श्रवण झाल्यानंतर अत्यंत धन्य झाले, प्रसन्न झाले. आणि त्या ठिकाणी आता मैत्रेय ऋषी सांगतायत विदुर महाराजांना की हे बघा विदुर महाराज, ही तीच कथा आहे जी की मला माझ्या गुरूंनी म्हणजे कोणी पराशर ऋषींनी सांगितली, आणि तीच श्रीमद भागवत कथा आत्ता ताजी मला भगवान परमेश्वराच्या मुखातून परत एकदा ऐकायला मिळाली. तीच कथा मी आत्ता तुम्हाला सांगते. अशा प्रकारे बघा कुठून आली ही परंपरा. सगळ्यात पहिले कोणी सांगितली?
संकर्षण, भगवान संकर्षण जे की आदि नारायणाचा अभिन्न अवतार आहे. भगवान संकर्षणाने कुणाला सांगितली? सनकादी ऋषींना सांगितली. ठीक आहे. सनकादी ऋषींनी सांख्यायन ऋषींना सांगितली. सांख्यायन ऋषींनी आपले शिष्य पराशर ऋषींना सांगितली. पराशर ऋषींनी कुणाला सांगितली? मैत्रेय ऋषींना. आणि मैत्रेय ऋषींनी महाराज विदुर, महात्मा विदुरांना सांगितली. ही जी परंपरा, ही जी पहिली आपल्याला माहित होती त्या परंपरेच्या व्यतिरिक्त आणखी ही एक परंपरा आहे श्रीमद भागवताची. याद्वारे सुद्धा श्रीमद भागवताचा अत्यंत अद्भुत अप्रतिम प्रचार झालेला आहे. त्याचबरोबर बघा, सांख्यायन ऋषींनी पराशर ऋषींच्या सोबतच बृहस्पतीला सुद्धा ही कथा श्रीमद भागवत कथा सांगितलेली आहे. तर बृहस्पतींनी कुणाला सांगितली मग? तेव्हा सांगतात की बृहस्पतींनी विदुर आपले उद्धव महाराजांना सांगितली. म्हणजे बघा, पराशर ऋषींनी सांगितली त्या ठिकाणी कुणाला? मैत्रेयांना. मैत्रेयांनी सांगितली विदुर महाराजांना. आणि बृहस्पतींनी कुणाला सांगितली? उद्धव महाराजांना. अशा प्रकारे ही श्रीमद भागवत परंपरेचे अनेक फाटे फुटत गेले. मग ही अत्यंत दिव्य अद्भुत अशी ही परंपरा आहे. मग या परंपरेविषयी या ठिकाणी व्यवस्थित संपूर्ण असं ज्ञान दिलं आणि म्हणाले की वस्तुतः काही झालं तरी पण हे श्रीमद भागवत कुठून आलेलं आहे? कसंही सांगा, परंतु हे आलेलं साक्षात भगवान आदिनारायणाकडूनच आहे. म्हणून ती या ग्रंथाचं नाव काय आहे? भागवत. आपण जेव्हा पहिला बघा श्रीमद भागवताचा पहिल्या दिवशीचा सत्संग होता तेव्हा हे भागवत नाव का पडलं त्याच्यावरच बोललो होतो. आहे ना सर्वांच्या लक्षात? तीन व्युत्पत्ती होत्या त्याच्यामध्ये. भगवता प्रोक्तम मध्ये आपण विचार केला होता की भगवान परमात्म्याच्या द्वारे प्रोक्त आहे म्हणून याला भागवत असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुणी सांगितले? जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली म्हणून ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरांनी सांगितली जशी ज्ञानेश्वरी, तसंच भगवंताने सांगितलंय म्हणून भागवत. हे भागवत जे आहे परमात्म्यानेच सांगितलेलं आहे. तर कसं सांगितलं? हे असं सांगितलं. ही परंपरा कळाली. त्याचबरोबर भागवताचा आणखी एक अर्थ आपण पाहिला होता, जसं की भगवता इयम भागवतम, म्हणजे भगवान परमेश्वराचे जे भक्त आहेत तेच या ठिकाणी त्यांचं चरित्र अनेक कथानक या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं वर्णन आपण तिथे हळूहळू करून पाहतोच आहे. मग अशा प्रकारे तेन प्रोक्तम, भगवान परमेश्वराद्वारेच हे आलेलं असल्यामुळे ही जी दिव्य परंपरा आहे भागवताची ही अनेक सुंदर प्रकारे शृंखलित होत अनेक भक्तांच्या कर्णपुटांवर पोहोचली आणि आज संपूर्ण घराघरामध्ये प्रत्येक भक्तापर्यंत या श्रीमद भागवत ज्ञानगंगेला वाहण्याकरता हे संत महापुरुष निरंतर तत्पर असणारे, जे की आपलं संपूर्ण आयुष्य संपूर्ण जीवन त्या ठिकाणी केवळ भगवत चिंतनामध्येच घालवतात, असे हे वक्ते जे की सुंदर दिव्य आहेत. मग अशा प्रकारे हे सुंदर वर्णन करून त्या ठिकाणी पुढे आता सांगितलं की बघा, मग ही जी परंपरा आहे त्यामध्येच आता पुढे आपण सृष्टीक्रमाचं वर्णन करूयात. विदुर महाराजांनी प्रश्न केले होते मैत्रेय ऋषींना की मग हे जे आहे श्रीमद भागवत तुम्ही मला सांगताय तर याच्यामध्ये नेमकं आहे काय? सृष्टीक्रम तुम्ही आता थोडासा उल्लेख केला होता, तर तो सृष्टीक्रम कसा झाला मला कृपा करून सांगा. तेव्हा आता या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. हा जो अध्याय आहे याच्यामध्ये जे सांगितलं वस्तुत आहे आपण याच्या आधी पण ऐकलेलं आहे, तथापि एकदा सहज याला आपण सांगू. तर या ठिकाणी वर्णन आलेलं आहे काय? म्हटले की ते सृष्टी जो प्रलयकालीन जल होतं, समुद्र होता, त्या प्रलयकालीन समुद्रामध्ये निरंतर एकमेव परमात्मा जो की शेषशय्येवर पहुडलेला आहे, तो आदि नारायण परमात्मा निद्रेत आहे. मग ते निद्रेत आहे, मग जागं कोण आहे? तर भगवान परमात्म्याने काय केलं तर म्हणतात की संपूर्ण सृष्टीमध्ये असलेल्या संपूर्ण जीवांच्या सूक्ष्म शरीराला स्वतःच्या शरीरामध्ये समाविष्ट केलं आणि त्या ठिकाणी सर्वांना झोपी लावलं. स्वतः झोपण्यापूर्वी त्यांनी फक्त काळाला जागं ठेवलं आणि भगवान स्वतः निद्रेत गेले. स्वतः त्यांनी विश्राम घेतला, शेषशय्येवर शयन करतात.
आणि एक निश्चित निर्धारित वेळ त्या काळाला दिली की या वेळी तू मला जाग करायचं. भगवंताला जाग करणारं कोण आहे? परंतु तरी भगवंताची लीला आहे. परमात्म्याने कालाला आज्ञा दिली की या वेळी मला जागृत करायचं. तर 1 सहस्र चतुर्युगी निघून गेल्यानंतर भगवान परमात्म्याची निद्रा भंग झाली आणि याच्यानंतर आता भगवंताने मी एक आहे तर मला परत अनेक व्हायचं अशा इच्छेनं त्या ठिकाणी काय केलं? संपूर्ण सृष्टीला उत्पन्न करण्याचा उद्योग सुरू केला. त्याच वेळी भगवान परमात्म्याच्या नाभी कमळामधून एक सुंदर असं कमळाचं फूल त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला. त्या कमळाच्या फुलाचा उद्भव झाला आणि त्या कमळाच्या फुलावरती त्या ठिकाणी एक अत्यंत दिव्य सत्वमयी स्वरूप असणारी दिव्य शक्ती प्रकाशित झाली. करोड सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारी ती दिव्य आभा संपूर्ण चराचराला प्रकाशित करू लागली आणि त्याच वेळी त्या ठिकाणी एक अदृश्य शक्तीद्वारे एक अत्यंत सुंदर दिव्य असे पुरुष त्या ठिकाणी प्रगट झाले. त्यांचं नाव आहे ब्रह्मा. त्या कमळावर बसलेले आहेत ब्रह्मा. आता ब्रह्मा विचार करतायत. काय विचार करतायत म्हटले की पाहू जरा काय सगळीकडे. त्यांनी असं सगळीकडे वळून पाहिलं, 4 दिशांनी पाहिलं. 4ही दिशांनी पाहिलं म्हणून त्यांचे 4 दिशांनी 4 तोंड आले. चतुर्मुख म्हटलेले चतुर्वदन ब्रह्मा तयार झाले. ते आधी एकच तोंडाचे होते पण सगळीकडे पाहिल्यामुळे 4 तोंड झाले. आणि सगळीकडे पाहून मिळालं काय? म्हणतात पाणीच पाणी. इकडे तर सगळं पाणीच पाणी, काही दिसतच नाही. फक्त काय त्या प्रलय काळामध्ये जे जल आहे, प्रलय काळामध्ये जो वायू आहे, तो वारा जे प्रलय काळाचा तो फक्त काय करतोय? त्या पाण्यामध्ये जो समुद्राचं पाणी आहे त्या पाण्याला मोठमोठ्या लाटांद्वारे वरती घेते, उचलतोय आणि परत खाली नेऊन आपटतोय. एवढंच दिसतंय, दुसरं काहीच नाही. माझ्या व्यतिरिक्त या पूर्ण चराचरामध्ये दुसरा जीव जंतू सापडलाच नाही. ब्रह्मदेव म्हणाले अरे बापरे काय आहे नेमकं? मग मी तरी कोण आहे? ब्रह्मदेवाला हेही कळलं नाही. या कमळावर बसलेला मी कोण आहे? माझं काय अस्तित्व आहे? माझ्याविषयी मला कोण सांगेल? इथे आपल्याविषयी आपल्याला कोण सांगतं? सांगतात ना आपल्या. समजा अशा ठिकाणी निर्जन ठिकाणी आपला जन्म झाला आणि तिथंच राहिलो आपण, आपल्याला आपल्याविषयी काहीही कळणार नाही. मुळात आपण आहे कोण, कसं काय जग हे काही एक कळणार नाही. आपण आपल्या मनुष्य वस्तीमध्ये राहतोय, आई वडिलांकडे राहतोय, आपल्या परिवारामध्ये राहतोय, सामाजिक संघटनेमध्ये राहतोय, म्हणून हे सगळं काही आपल्याला कळतं की हा मी असा, मी अमका, मी तमका. आपल्याला दुसऱ्यानेच ठेवलेलं नाव आहे. आपण काय म्हणतो? मी राम. अरे तुझं नाव कुणीतरी ठेवलेलं आहे, तू काय म्हणतो? मी राम. म्हणजे तू राम आहे, तुला कुणी सांगितलं? मोठ्या लोकांनी सांगितलं असं. मग तो ब्रह्मा म्हणतायत मला कोण सांगेल मी कोण आहे? कारण इथं दुसरं नाहीच कोणी. मग मोठी गंमत आहे. ब्रह्मदेवाने शोधायला सुरुवात केली. ते गेले कुठे? कमळाच्या नाळीमध्ये. ते कमळावर बसलेलं आहे. त्यांनी पाहिलं की कमळ आहे आणि हे कमळवर आलं कुठून? याचा काही आधारच नाही. पाण्यात कमळ आलेलं आहे, नेमकं याचा पण काहीतरी आधार असेल ना. मग ब्रह्मदेव म्हणाले चला शोधू आपण. लगेच त्या कमळाच्या नाळीमध्ये घुसले आणि आतमध्ये त्या नळीमध्ये प्रवेश केला. अगदी खूप युगापर्यंत प्रवास केला, अनेक युग प्रवास केला आणि भगवंताच्या नाभीपर्यंत पोहोचून सुद्धा त्या नाभीचा तपास लागला नाही. अनेक युग निघून गेले. बघा इथे भागवतामध्येच याचं वर्णन आले की म्हणतात ही जीवाची अवस्था आहे. जीव जो आहे त्याचे आयुष्य फक्त शोधण्यात निघून जातं. काय शोधण्यात? माझं मूळ कुठे, माझं मूळ कुठे आहे? मूळ लवकरी पाठवा काहीतरी आहे ना काही महाराज, ते आहे अभंग. त्याचा अर्थ याच्या जवळपासचा आहे. तर आपलं जे मूळ आहे भगवान परमात्म्याने जन्माला घातलेलं आहे. या सृष्टीमध्ये सांगणारे जेवढे लोक आहेत ते सांगते तू अमुक आहे, तू तमुक आहे. या लोकांवर आपला अजिबात विश्वास नाही. का बरं विश्वास ठेवायचा? कारण की ते मिथ्या जगामध्येच आपल्याला सांगतात ना. आणि स्वाभाविक आपला यांच्यावर विश्वास नाही म्हणून आपला धडपडीचा प्रवास सुरू होतो. कशाचा? की माझं मूळ काय आहे आणि आपण त्या मुळाच्याच दिशेने धावत असतो. कोणतं? सुख शोधण्याच्या मागे. निरंतर सुख शोधत असतो, शोधत असतो, शोधत असतो आणि कधीतरी त्या सुखाच्या जवळ जाऊनही त्या सुखाचा तपास लागत नाही आणि असंच आपलं एवढं मोठं आयुष्य निघून जातं. तसंच म्हणाले ब्रह्मदेवाचं तसंच झालं. ते शोधत होते, शोधत होते, शोधून शोधून थकले. शेवटी परत येऊन कमळावर बसले. म्हणजे अजून काही सापडलं नाही. मग जेव्हा जाऊन ते कमळावर बसले आणि समाधिस्थ झाले, अंतःकरणाने भगवान परमात्म्याला आठवू लागले. कारण की अंतःकरणात तो आहेच आहे. जेव्हा डोळे मिटले, समाधी अवस्थेमध्ये गेले, तर अत्यंत अंतर्मुख वृत्तीने आपल्या सर्व इंद्रियांना संयमित करून त्यांनी जेव्हा ध्यान केलं
तर त्यांच्या अंतःकरणामध्ये चित्तवृत्तीमध्ये ते परमात्मा आपोआप प्रकट झाले. एवढे युग ज्यांच्याविषयी फक्त शोध घेत होते ते सहज त्यांच्या अंतःकरणात प्रकटले. म्हणजे बघा, ते जेव्हा आपण धडपड करून शोधतो तेव्हा ते सापडत नाही. आणि एका ठिकाणी बसलो आणि त्याला एका ठिकाणी अंतःकरणामध्ये आपल्या शोधायला गेलो तर ते लांबच नाही, एकदम जवळ आहे. ब्रह्मदेवाच्या म्हणजे एकदम तत्काळ भेटून गेले. अत्यंत प्रसन्न झाले ब्रह्मदेवा, भगवान परमात्मा मिळाले. स्तुती केली भगवंताची, मनोमन अत्यंत हृदयपूर्वक प्रार्थना केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि तसंही ब्रह्मदेवाला जन्मतः वेदाचं ज्ञान देवाने देऊन पाठवलं होतं. जन्मतः म्हणजे आपल्याला जसं जन्माबरोबरच काय असतं ना, आपल्या माता पित्याचे DNA वगैरे अशा असतातच आपल्यामध्ये, काही केलं तरी ते असतातच. तसंच ब्रह्मदेवाला वेदाचं ज्ञान दिलं होतं देवाने जन्मतः. त्याच्यामुळे वेदाचं ज्ञान होतच, परंतु सृष्टी रचण्याकरता जे ज्ञान पुरेसं आहे ते त्यांच्याकडे नव्हतं. किंवा असं म्हणू शकतो की वेदाचं जे ज्ञान होतं ते त्यांच्याकडे परिपक्व नव्हतं. ज्ञान तर आहे परंतु त्याचा अनुभव नव्हता. आणि आता ध्यान केलं, भगवान परमात्मा प्रसन्न झाले, त्यांना आशीर्वाद दिला आणि हे श्रीमद भागवत शास्त्र त्यांना प्रदान केलं. म्हणजे त्या संपूर्ण वेदाचा त्यांना आता अर्थ उकलला. त्या ठिकाणी त्यांना त्या ज्ञानाची परिपूर्णता कळाली. अनुभवात्मक ज्ञान जेव्हा त्यांच्याकडे आहे, आता इथून पुढे त्यांनी संपूर्ण सृष्टीची रचना करण्याला तयारी सुरू केली. ज्याच्यामध्ये मग त्यांनी पंचमहाभूत बनवली. हे सगळं आपण ऐकलेलं आहे, म्हणून फक्त ही जी गोष्ट आहे ती सांगितली. कसं कसं बनलं याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण आपण यापूर्वीच ऐकलेली आहे. अशा प्रकारे मग हा जो श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंधाचा 8वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. यानंतर आता विदुर महाराज जे आहेत ते मैत्री ऋषींना विचारतात. काय विचारतात? ठीक आहे महाराज, भगवान परमात्म्याचे ते अत्यंत सुंदर दिव्य अद्भुत दर्शन त्या ठिकाणी ब्रह्माजींनी केलं. मग ब्रह्माजींनी पुढे काय केलं हो त्यांचं? मग काहीतरी केलं असेल ना? म्हणता हो, ब्रह्मदेवाने जेव्हा ते पाहिलं की इतका दिव्य पुरुष आहे समोर, साक्षात भगवंताने दर्शन दिलं होतं. याच्या आधी पण आपण ऐकलं होतं की भगवान परमात्म्याने त्या कमळनळीमध्ये जे संपूर्ण चराचर बसवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाला घेऊन गेले होते आणि आपल्या लोकाला घेऊन गेले. तिथे काय काय पाहिलं हे सुद्धा आपण ऐकलं होतं. मग यामध्येही तेच वर्णन आले की भगवान परमात्म्याचं ते अत्यंत सुंदर सुंदर रूप जेव्हा ब्रह्मदेवाने पाहिलं, अगदी मोहित होऊन गेले. म्हणजे आहे कोण? जेव्हा त्यांना कळलं की परमात्मा आहे, तेव्हा अत्यंत हृदयपूर्वक गदगद होऊन भगवंताची स्तुती गायला लागले. तर ती जी स्तुती आहे तो पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे 9व्या अध्यायामध्ये गायलेली आहे. तर ती स्तुती काय आहे याचं वर्णन आपण उद्या करू. अशा प्रकारे आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून गाडीला विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.